वाशिम जिल्ह्यात युरिया खताची तीव्र टंचाई। मानोरा शहरातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवर युरिया खत उपलब्ध नाही। युरिया वेळेत न मिळाल्यास रब्बी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता। नंदुरबारच्या सातपुड्यात पारंपरिक पद्धतीनं भगर काढणीला सुरुवात। बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे भगरला योग्य दर मिळत नाही। शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त। शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेण्यास नकार। शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप। जळगावच्या पारोळा इथल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावरील प्रकार समोर। वाशिममध्ये कापूस वेचणी सुरू, मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत। जादा मजुरी देण्याची तयारी असूनही मजूर मिळत नसल्याचं समोर। मजुरांसाठी शेतकऱ्यांची गावोगावी भटकंती। येवल्यात शासकीय मका सोयाबीन खरेदी केंद्र सुरू, बारदाना नसल्यानं मका खरेदी बंद असल्याची बातमी TV9 मराठीनं दाखवताच शेतकऱ्यांची समस्या सुटली। माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत खरेदीला सुरुवात। नाशिकच्या विंचूरमधील खरेदी केंद्रावर 1.5 महिन्यांनंतर सोयाबीन खरेदीला सुरुवात। सोयाबीनला 5,328 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव, तर 350 शेतकऱ्यांची सोयाबीनसाठी नोंदणी। दरम्यान मक्याला 2,400 रुपये हमीभाव जाहीर, मात्र खरेदी रखडली। गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 11,78,000 क्विंटल भाताची खरेदी। 33,443 शेतकऱ्यांकडून धानाची विक्री। धान विक्रीसाठी 1,21,000 शेतकऱ्यांची नोंदणी। धान विक्रीचे 7 दिवस शिल्लक। बांगलादेशमध्ये हिंदू तरुणाच्या हत्येचे धुळे जिल्ह्यात पडसाद। विश्व हिंदू परिषदेकडून महाराणा प्रताप चौकात प्रतिकात्मक पुतळा दहन करत निषेध व्यक्त। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात वर्ध्यात आंदोलन। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन। नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागात इंटरनेट सेवेची समस्या। लाडक्या बहिणींना EKYC अडचणी। शासनानं इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी। वाशिममध्ये पुन्हा एकदा गुड मॉर्निंग पथक सक्रिय। कारंजा पंचायत समिती अंतर्गत उघड्यावर घाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई। नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत दंड वसूल। चाळीसगावातील मेहुणबारे बहाळ रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचत असल्यानं रस्त्याची दुरवस्था। खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं वारंवार अपघात। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत पाण्याच्या टाकीची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया। दरम्यान दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासियांमध्ये तीव्र संताप। तत्काळ उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। कोल्हापूरच्या इचलकरंजीत नळाला काळं आणि दुर्गंधीयुक्त पाणी। शहरातील सुतारमळा गल्ली नंबर 5 परिसरातील प्रकार समोर। संतप्त नागरिकांचा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा। परभणी गंगाखेड या मुख्य रस्त्यावर धोकादायक अवस्थेत विद्युत खांब। धोकादायक विजेच्या खांबामुळे वाहतुकीला अडथळा। खांब बाजूला हटवण्याची स्थानिकांची मागणी। चिपळूणमधील पिंपळी नांदिवसी पुलाचं काम 5 जानेवारी पूर्वी सुरू करा, अन्यथा रास्ता रोको करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा। 26 सप्टेंबरला हा पूल कोसळला होता। जळगावच्या वराड खुर्द इथल्या राष्ट्रीय महामार्गालगतची पाटचारी बनली धोकादायक। संरक्षक भिंत नसल्यानं पाटचारी लक्षात येत नसल्याचं समोर। गंभीर अपघाताचा धोका वाढला। भिंत अथवा कठडा बांधण्याची मागणी। उद्यापासून 1 जानेवारी दरम्यान शिर्डीत महोत्सवाचं आयोजन। 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार। 63 पालख्यांचं शिर्डीकडे प्रस्थान। शिर्डीतील महोत्सवाची तयारी पूर्ण। नाशिकच्या इगतपुरीतील साई पालखीचं इगतपुरीहून शिर्डीकडे प्रस्थान। प्रस्थानाआधी महादेव मंदिरात पालखीची महाआरती। जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमी नारायणगाव ते शिर्डी सायकलवारी। 125 पेक्षा जास्त सायकलस्वार वारीत सहभागी। बिबट्या हटवा, जनता वाचवा हा संदेश घेत सायकलवारीचं आयोजन। अमरावतीत भाजपकडून राष्ट्रीय संदेश अटल यात्रा। आगामी पालिका निवडणुकांसाठी अमरावती ते शेगाव 140 किलोमीटरची सायकलवारी। राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्तानं पुण्यातील भोर तालुक्यात नागरिकांना कायद्याविषयक मार्गदर्शन। ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात नागरिकांना देण्यात आली माहिती। पुण्यात महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे आयोजित जलमित्र पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात। माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती। नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत 126व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ। 389 पोलीस उपनिरीक्षकांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या केलं पूर्ण। नाशिकचं जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांची प्रमुख उपस्थिती।
छत्रपती संभाजीनगरमधील इंदूरमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक. ऋतिक लोधे आणि गणेश अशी दोघांची नावं. आतापर्यंत 12 कारवायांमध्ये 20 पेक्षा अधिक विक्रेत्यांना अटक. अमरावती शहरात पोलीस आयुक्त राकेश ओला ऍक्शन मोडवर. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले. शहरातील वाहतुकीची केली पाहणी. धुळ्याच्या शिरपूरमधील सांगवीत भारत पेट्रोलियमच्या प्लांटवर मॉकड्रिल संपन्न. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रिलचं आयोजन. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस ऍक्शन मोडवर. सांगलीतील तब्बल 1500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई. 2 टोळ्यांवर मोकोका अंतर्गत कारवाई. 365 शस्त्र परवाने रद्द. नांदेड पाटबंधारे विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घर रिकामी करण्याची नोटीस. मनपाच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा रहिवाशांचा इशारा. पर्यायी घरकुल व्यवस्था तयार करून देण्याची मागणी.